हा व्हिडिओ समजण्यासाठी या व्हिडिओच्या आधीचा पार्ट जो आहे म्हणजे या व्हिडिओच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. म्हणजे तो पाहणं तुम्हाला गरजेचं आहे, तेव्हाच हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण समजेल. फक्त एकच काम करा की हा व्हिडिओ पाहताना किंवा चॅनलवर कुठलेही व्हिडिओ पाहताना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. उलचा व्हिडिओ पाहून बंद नका करू. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो. तसा याही व्हिडिओमध्ये मी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमधला कुठला पार्ट तुम्हाला खूप जास्त आवडला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ अजून कोणत्या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला पाहिजे हेही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ खूप कॉमेडी आहे, व्हिडिओ काल्पनिक आहे, तेव्हा व्हिडिओला भरभरून लाईक करा, भरभरून शेअर करा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. मस्त मस्त एक नंबर बनले. काय बनवले काकू तुम्ही पोहे? हा लय जोरदार. ले का झिंगरिया काही फुकटा सोडता का तू? खाय ना अजून काय? नाही रे असं नको बोलताले. बाबू तुला आवडलं ना? अजून आणते मी, कळे भरून आहेत, तुला लागेल तेवढे खाय. आहेत का? मग तर काहीच गोर नाही, घरी जेवायचंच काम नाही. आणजा आणजा, हे प्लेट संपले की नाही अजून आणजा. अबे झिंगरिया तू यासाठीच आहे, लागन तेवढे खाय. मी आईला सांगितलं तू यासाठी पोहे करायसाठी. तू जान आहे आपली, जान लागते जिगर. दोस्त आहे तू आपला. खाय खाय, जितके लागेल तितके खाय. हाव काकू याला अजून दे जा, काळातून याला ये, दुष्काळी भागातलं ये. नाही रे पोरो, त्याला असं नका बोल ना, त्याला खराब वाटेल ना. काही बोलता का? काही नाही होत त्याला. कोटगाव आहे काकू तो, तुम्ही त्याला काही म्हणा, कोटग्यासारखं खात राहीन ते काही म्हणणार नाही आम्हाला. जाऊ द्या काकू, यायच्याकडे लक्ष नका देऊ. यायचा बंदा रुपये हरवेलाय. मी काय म्हणतो, हे पा आता काही 12 वाजले, या वक्ताले कोणीच पोहे बनवत नाही. मग तुम्ही कसे काय बनवले? अरे बापा हे पा काय झालं, मी सकाळून कानी एका मजुराला सांगितलं की घरी पाणी नाहीये, एवढं पाणी भरून दे, काय घ्यायचे ते घेऊन टाक. त्यानं मला 1000 रुपये सांगितले. मग आमचा विनू काय म्हणे, माय पोरग ते मला म्हणे, आई हे पा मी काय करतो, मी फुकटा फाकटात तुला कानी पाणी भरून देतो. म्हणून म्हटलं आता हे फुकटा फाकटात पाणी भरले आहे ना, तर मग हे 50 रुपयाचे पोहे काय महाग आहे, 1000 रुपयापेक्षा स्वस्त आहे. या फळे आईनं पुरं काम बेंगवलं. हे पोट्टे डबलच्या मा संग येतील का? मला काही ना काही करावं लागेल, गोष्ट पलटावं लागेल, नाही तर लय वाण देऊन जातील. काय म्हणलं काकू तुम्ही? अरे काही नाही काही नाही. ते आई मजाक करू राहिली, मजाक करू राहिली. हाय की नाही आई, तू मजाक करू राहिली की नाही? अरे मी काय म्हणतो, हे पा पोट्ट्यो, मॅच म्हटलं ताईले पोहे करजो, चहा करजो, ते ब्रेड बिस्किट सरा आणजो. माझे मित्र येऊ राहिले घरी, त्याला खाऊ घालाय, पार्टी द्यायची आहे. आई आई मजाक करू राहिली. बाबा हा 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 मजाक करू राहिली, मजाक करू राहिली. एवढे पोहे खाऊन घ्या पोट्ट्यो तुम्ही. अजून आपल्याला का नाही एक डराम पाणी भरायचं आहे. हे पोहे खाऊन झाले की नाही तेवढं भरून दे जा. मी मजाक करू राहिली, मजाक. अरे बाप, पळा इथून. अरे बाप मी काय थांबतो, मी बी पाहतोय, हे दोघे पाहिले सर अंग दुखू राहिलं, पाणी भरू भरू. आप्पा ओ आप्पा. बुड निपटलं बिपटलं काय? फाटली का तिकीट बुड्याची? झोपेल तर वाटून राहिले, पण घोरणं तर आज अजिबात बंद आहे. काय गोट आहे, सायलेन्सर बिलेन्सर बसून आणलं काय? हा घोरणं बिरणं अजिबात बंद झालं. शाता शाता बी वर खाली होऊन राहिला. आणि निपटले काय आपाची? अरे नाही नाही नाही, निपटले बिपटले तर वांदे होतील. आज आंबे आणलाय, रस जाग्याच्या जाग्यावर राहून जाईन, रस खायला भेटणार नाही. एकदा मोठ्या नावा देऊन पाहतो. आप्पा ओ आप्पा. आप्पा तर हालिंग ना डोलिंग पुक पुक करिंग व्हायलाय. केला वाटते घोर, गेला गेला वाया गेला. आंब्याचा रस वाया गेला, ते कुळ्या पापड सरे वाया गेले, ते तळण तुळण सर वाया गेलं. आता काय करावं, काय काही समजून नाही राहिलं. आप्पाची ले कोंबडं लय आवडते, मग कोंबड्याचा आवाज काढून पाहतो. जमली तर जमली भट्टी, आले तर आले वापिस, म्हणजे आंब्याचा रस खायला भेटेल मले. अरे बापरे, कोंबडा केला वाटते, कोंबडा. हा मस्त रसा रसा खातो मी आता. आहे का तुम्ही? मला वाटलं निपटले. केला घोर, त्या आंब्याचा रस करायला जाते म्हटलं वाया. आता ते कुळ्या पापड तळण तुळण सर्व वाया जाते. तुया बाचा ढोल वाजवला बुवा रे. मी काय निपटतो, मी म्हटलं जाईन तर 2-4 जणांना संग घेऊन जाईन. मी असा नसतो जात. नाही 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 नाही, एकदम फेल गोट केलं तुम्ही. तुम्ही काय 2-4 जण संग घेऊन जासाल ना, तुम्हाला एकट्याला जा लागणार आहे. तसा म्हटलं घरी प्लॅन व्हायलाय, त्यासाठी म्हटलं आज तुमच्यासाठी का नाही आंब्याचा रस कुळ्या पापड सर्व करेलाय.
मी तुम्हाला तेच सांगायला आलतो. मला एकट्याला जा लागणार आहे, कुठे जा लागणार आहे? आणि पिल्यान पिल्यान बाबू कोणता पिल्यान झाला घरी? पिल्यान का? पिल्यान तुमची ऍडमिशन करायचा होईल ऍडमिशन. अरे बापा, मले कोणत्या शाळेत टाकणार आहे आता? मले का ते एकच जण आलू का चालू, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हे म्हणायला लावतात का आता? कुठे कुठे करू राहिले ऍडमिशन मला? नाही न हो, शाळे बिळेतनी नाही, रुद्राश्रमात. तसा मग आईचा पिल्यान होईल. तुम्हाला आता रुद्राश्रमात ऍडमिशन करणार आहे तुमची. बाबा रुद्राश्रम काहून रे बापा आता? आप्पाजी म्हटलं तुमच्या कामाचा आठ पुरते मला आईले. तुम्ही 17-18 के चहा मागता की नाही, म्हणून तो प्लॅन व्हायलाय. माई आई कटाईली तुम्हाला, तुम्ही लय काम सांगता. अरे बापा नाता काहीतरी कर बापा. मी काय म्हणतो, मी चहा सोडला मी अजिबात चहा पिणार नाही आता. मले फक्त हातीच राहू द्या एका कोपऱ्यात कुठे बी. मला नाही जायचं त्या रुद्राश्रमात. अरे आप्पाजी काही घोर नाही, तुम्ही लोड नका घेऊ बरं. मी असेपर्यंत अजिबात नका लोड घेऊ. हे पा त्या मिसानं म्हटलं घरी आंब्याचा रस व्हायलाय, नाहीतर तुम्हाला खाया खोयाला चांगलं तुंगलं पाहिजे. आज मस्त वरपून आंब्याचा रस का काला मोळू ते कुळल्या पापड मस्त चुरा तिच्यात नाही आणि सट खा. हे पा माझ्याजवळ प्लॅन आहे, तेवढं ऐकून घ्या फक्त तुम्ही. आचा कोचा काचा. शोभता बाकी तुम्हाला ना तो. मस्त आहे पिल्यान मस्त आहे. बरं आता मी आज काही मस्त आंब्याचा रस खातो. काही घोर नाही. तू कर तुले वाटीन तसं कर. मी तो संग हाव. अबे ओ गेंगे होते रे आजच्या दिवस काय कोण गुपवतो एखादी कोई डायरेक्ट मग्गुलातनी मग्गुलातनी. अबे लेको मी तर म्हणतो घरी चला. ते गेंग्याची बॅटरी का लो आहे लो. तो जाईपर्यंत म्हटलं ते मग्गुलातनी गोया फेकीन, तोपर्यंत झाकट पडून जाईन आणि काही खेसानं बाकीचा ढाईल. ओ लेको, अरे मी फेकतो ना गोया, गुपवतो ना मग्गुलातनी. लेको तुम्हाला साऱ्या जमान्याची घाई राहते, एवढी काहीची घाई राहते बे तुम्हाला. अबे लेको आपल्या सऱ्याचं वय 25-25 वर्षात झालं आणि आपण एक गोया खेळून राहिलो. लोक काय म्हणतील? होत लेका मंग्या, तू लोकांचा लयच विचार करतो बे. अबे एवढा विचार नको करत जाऊ ना. लोक बोलतच राहते. तुझ्या घरी छटाकभर साखरा नसला तर मग लोक आणून देतात का? लेका आपल्यालाच पाहा लागते ना. बस करणं, लोकांचा विचार करणं. चाल गोया फेक. ज्ञान नको दे मला, पहिलेच लय मोठं ज्ञान आहे माझ्याजवळ. अरे होत लेका, मी आता बरोबर निशाणा घेऊन गोया फेकल्या होत्या. 3-4 गोया गुपल्या, एक गुपायची तर टिमन टिकले हो. पुऱ्या गावात तुम्हाला पाहू राहिलो मी आणि तुम्ही आधी गोया खेळू राहिले. तुझ्या बापाच्या घरी पाणी भरलं 17 खेप. तू तर राहूच दे, अजिबात आम्हाला पाहू नको. तो आपला दोस्ताना खतम. लेका पाणी भरासाठी आम्हाला लाळी गोळी लावून देत आणि तिकडे म्हटलं डराम पाणी भरून घेत. आम्हाला काही पाहत नको बस जाऊ तू. हो का बे, काय गोष्ट सांगता तुम्ही? सऱ्याने याच्या घरचं पाणी भरलं का डराम? काय लेका झिंगऱ्या केला दोस्ताना पतला आपला एवढा दोस्ताना. अबे लेका तुला माहित नाही का माई कशी आहे? माई मजाक करते, तुला माहित नाही का? माईनं मजाकी तुला म्हटलं होतं आणि तू त्याला का सिरियसली घेऊन राहिला? कायची मजाक? अबे अशी मजाक असते का? छटाकभर पोहे खाऊ घातले आणि अजून एक डरम पाणी भरा म्हणे. हा बाबू, आम्हाला का तू पागल समजू राहिला का? मॅट समजू राहिला? जमलं. आला माझा दोस्त, माझ्या भोऱ्या आला, माझ्या जिगरी, माझ्या लगते जिगर. आता तुम्ही म्हणून दाखवा सरेजण दोस्ताना खतम म्हणून. का रे बा, काय झालं काऊन म्हणून राहिले तुला दोस्ताना खतम झाला म्हणून? अरे हो भुऱ्या, तुला म्हटलं शेंडा बुडू काहीच माहित नाही आणि मधात येऊन तू हे नको करू. पहिले ऐकून घे आमचं बी म्हणणं. याचं एकट्याचं नको ऐकू. यानं लय मोठा गेम केला आमचा. अरे तू का लीडर बनला का? सऱ्याचा लीडर बनला का तू मला सांगू राहिला काय झालं काय नाही तर? अबे लेका भुऱ्या, तसं नाही ना. हे पाय मी तुला सांगतो काय झालं माहित आहे का? याच्या घरी पाणी नव्हतं तर आम्ही कानी याला मदत केली, याच्या घरी पाणी भरून दिलं. पण यानं म्हटलं लय मोठा गेम केला. अबे ओ टिल्ल्या तेल टाक्या मुका बाईस तुला तर साजरा ऐकतो मी. जाती तेल टाकता तू. अबे लेको, तुम्ही दोस्ताच्या घरचं पाणी भरलं ना, मग तिच्यातनी कोणता गेम झाला तुमचा? अबे फुपुळल्या तोंडाच्या भोऱ्या, तुले म्हटलं त्या विनूच तुला खरं वाटते, आमचं काही यकीन का? लगते जिगरवंत आहे तो. आम्हाला का माहित नाही का तो आहे त्याचं किती गडगड आहे म्हणून? काय ते शिल्लक वाचता का? देऊ का झोळपा तुले? अबे लेका भुऱ्या, तुले का भांडण उतरतं? गोष्ट काय झाली माहित आहे का? याच्या घरचं पाणी भरलं त्याचं काही नाही वाटलं आम्हाला. याच्या आईनं कानी पोहे बनवले पोहे
तेवढ्या झिंगऱ्याने विचारलं म्हणे 12-1 वाजले. मग पोहे कोणत्या खुशीत? तर त्याची आई म्हणते काय माहितीये का, की मी मजुराला सांगितलं होतं पाणी भरायचं, तर त्यानं मला 1000 रुपये सांगितले आणि तुम्ही फुकटात भरून दिलं. मग ते 1000 रुपये वाचले माये. मग पोहे काय महाग आहे म्हणून म्हटलं आम्ही याच्यासोबत दोस्ताना तोडला. एवढे गए गुजरे हो का आम्ही, लेका आमची पुरी इज्जतच काढली ना. आता तूच सांग आता की यानं आमचा गेम नाही केला का? तुमची गोट खरी आहे, मला पटून राहिली, काही वांदा नाही, काही घोर नाही. पण मी काय म्हणतो, जाऊ द्या, झालं गेलं, तिच्यावर माती टाका तिच्यावर. त्याच्यापेक्षा अर्जंट मला काम होय, मी लय गोत्यात आलो. अरे बाप रे, तू बी गोत्यात येत असतो का? असं काय काम केलं तो की तू गोत्यात आला? अरे बाप गेंग्या, तुला बोलता बी येते का? गोंगा बी बोलला का मदत नाही तू? पोट्यो, मी काय म्हणतो तुम्हाला, ते विनूची गोष्ट आहे की नाही विसरून जा तुम्ही, आणि डबल आपला दोस्तांना का नाही गडगड करा. हे पा, मी तुमचा दोस्त आहो आणि मी गोत्यात आलो, मग तुम्ही माझी मदत करसाल ना का? बर, काही हरकत नाही, विसरलो. पण मी काय म्हणतो, निरा झिलप्या झाडशीन का सांगशीन काय झालं काय त्यासोबत? हे पा पोट्यो, माया घरी का नाही माझ्या आप्पाजी आहे की नाही, त्याला रुद्राश्रमात पाठवायचा प्लॅन झाला. तो काही करून आपल्याला कॅन्सल करायचा आहे. तुम्हाला याच्यात माझी मदत करायच लागते. कॅन्सल करायला लागते? अबे कॅन्सल झाला म्हणून समजून जाय. आला आयडिया आला माझ्या दिमागाच्या मेंदूतनी एक मस्त आयडिया आला. सगळेजण इकडे या, मी तुम्हाला माझी आयडिया सांगतो. हे पा पोट्टो, आचा कोचा काचा आपल्याला असं करावं लागते तर या कॅन्सल होते प्लॅन. जमलं, पटलं एकच नंबर काम. पोट्टो, तुम्हाला याच्यातनी माझी मदत करावच लागते हो, सांगून ठेवू राहिलो. करा लागते? अबे भुऱ्या, दोस्त आहे तू आपला, झाली समजून घे मदत. चला आता सगळेजण आतून फाडी वा. का रे बापू नाता, तू तर मला म्हणत होता की मी अशापर्यंत काही घोर नाही. व्याईनं तर पोरं माया बोऱ्या बिस्तारा गुंडाळला, पोरं पाठवायची तयारी केली माई. आप्पा, तुम्ही मायावर सोडा ना, मायावर विश्वास नाही का तुमचा? त्यानं जरी म्हटलं बाहेर सामान आणलं अशी, तर तुम्हाला आतून जाऊ देणं न जाऊ देणं हे सर्व माया हातात आहे. आमाशी दमदारा ना, जीवाले दमदारा जराशे, पहा आता पुढे काय काय होते तर. परबे अजून वेळ आहे, तू अजून बी ऐक. हे पाय, हे असं करू नको, हे काही बरोबर नाही ना. वा, म्हणजे मी घराच्या बाहेर गेली तुम्हाला चालते हा? माही काही फिकर्स नाही तुम्हाला? बरोबर नाही म्हणते, बरोबर नाही. आता मुके बसता का म्हटलं मी जाऊ यातून? मामांजी, मी काय म्हणतो, हे तुमचं काही सामान बिमान राहिलं का? जर राहिलं असेल की नाही, तुम्ही अशी पटकन जातो आणि पटकन आणून देतो. हा सनबाई, रायल तर लय काही आहे हाती, आपण ते तू काही आणून देऊ शकत नाही बाई. ते अजिबात तू आणून देऊ शकत नाही. आई बाई, काय राहिलं? सरस तर मी आठवणीनं पुरं भरलं, म्हणजे डबलचं नेऊन द्यायचं काही काम नाही आणि वापिस आणायचं काम नाही. आता काय राहिलं म्हणतात हे? मामांजी, तुम्ही सांगा ना काय राहिलं तुमचं? नाही तर राहू द्या, मी जाऊन पाहते, आणि काही राहिलं असेल की नाही ते सर म्हटलं बांधून आणून देत तुम्हाला. नाही सोनबाई, ते तू नाही आणून देऊ शकत. माया आठवणी राहिल्या ती. माया पोरगा झाला तर त्याला मी लहानाचा मोठा केलं, त्याला शिकवला सावरवला. त्याला नोकरी नाही लागली तर मग म्हटलं त्याला ट्रॅक्टर घेऊन दिला, जमीन जुमला घेऊन दिला, तो याशी त्याचं लग्न लावून दिलं. मग माझा हा नातू झाला, यायला मी खांद्यावर खेळवला. हा बी आता मोठा झाला. या साऱ्या आठवणी माया अति राहिल्यात. आणि या साऱ्या गोष्टीतनी माया बायकोनं जे मला साथ दिली, माया बापाला वागवलं, ते त्याच्या बी आठवणी अतिच आहेत. त्या साऱ्या म्हटलं तुला नाही जमणारच नाही ते आणून देणं. हा, असं बोलण्यानं मी थोडी पगायणार आहो. आता नाही जमत ते, आता तर अजिबात जमत नाही. अरे बेटाजी, हा पुरा परिवार तर रस्त्यावर आला. अरे भुऱ्या, काय होय? हे पा विनू शेठ, वांग्याचं देठ, कानपट्टीत मारली की चुपचाप बेट. हे जे माय आप्पाजी आहे की नाही, आप्पाजी हे माय घरचे आहे की नाही, यायले रुद्राश्रमात पाठवून राहिले. त्यासाठी म्हटलं गाडी बोलवली, त्याचा बोऱ्या बिस्तरा बांधला, त्याले घराच्या बाहेर आणलं. आता त्याले गाडीत बसवलं तर सरकट टप्पर रुद्राश्रमात. काऊन रे बा भुऱ्या, एवढं वध झालं त्याच? अरे आमच्या इकडे पाठव, आम्ही वागवतो. हे पाय कायट्या तोंडात झिंगऱ्या, मला काही मा आप्पाजीचं वध झालं नाही. मला तर असं वाटतं की मा आप्पाजी नेहमीसाठी अतिच राव. पण हे माझ्या घरचे वध झालं ना. यायनं म्हटलं मा आप्पाजीचा बोऱ्या बिस्तरा गुंडायला, आणि आता ते गाडी बोलवली आणि तिच्यात बसून मा आप्पाजीला धाळणार आहेत. अबे तर फुकुळल्या तोंडाच्या भुऱ्या,
तुले तर घरच्या समजवता येत नाही का? थांबून त्याले सांग ना, हे असं बरोबर नाही म्हणून. मुका बैस रे जिंगऱ्या, आधीच त्याच्या घरात टेन्शन आहे. असा चबर चबर नको करू. मी बोलतो, मी पाहतो काय तर. काका काकू हे पा, मी काय म्हणतो, आप्पाजीले या वयात रुद्राश्रमात धाडणं हे मला काही पटून नाही राहिलं बुवा. आता जे निराधार आहेत, ज्याचं कोणी करेलच नाही, तर त्याची गोष्ट वेगळी आहे बुवा. पण त्याचं करणार तुम्ही आहे ना. मग एक म्हातारा माणूस तुमच्या सपातच नाही का? तुमच्या घरी साऱ्या गोष्टी आहेत, तुम्ही त्याचं करू शकता. मग ह्या अशा गोष्टी बरोबर नाही ना. तू या आता झुळप्या थोत्राच्या चापट तोंड्या, हुशार काय करायला का? शानपणा शिकवायला का आम्हाला तू? निघ इथून. नाही निघशील तर पाय झोळपा घेते मी आता, झोळपा. शानपणा नको शिकू. आणि ती उभं राहत असेल ना तर मुक्यानं राह. सोनबाई राहू दे बापा, माया नको ऐकू. पण या पोरायचं तर आहे का? नाताले वाटत नाही की मी आतून जाव, आणि त्याच्या दोस्ताले वाटत नाही की मी आतून जाव. मग ऐक ना जरा समजदाराची गोष्ट घे ना. परबे, मी काय म्हणतो, एवढे सगळे जण तुले म्हणून राहिले तर मग ऐक ना, जाऊ दे ना. हे पाय झालं गेलं विसरून टाक. हे पाय मी काय म्हणतो, तुला चहा करायचं कटा येते की नाही, मग तू एकच टाइम चहा देत जाय, जास्त टाइम चहा नको देत जाऊ. जाऊ दे बरं, सोड बरं. आप्पाजी ऐकलं तिनं, मला माहिती आहे ऐकलं तिनं. हे बा पोट्टो, मी काय म्हणतो, सामान उचला, घरात निघ्या. आप्पाजीला बी घरात निघ्या. त्या गाडीवाल्याला मी वापस धाडतो. ऐकते तुमच्या सऱ्याचं ऐकते. ऐक म्हणता माहित तुम्हाला काही फिकरच नाही. या पोट्ट्याच्या बोलण्यात तुम्ही बी आले का? मी अजिबात नसते ऐकत आता. ए पोट्ट्यो, मुक्यांना राहा तुम्ही आता. जास्त काही शिल्लक चालू नका. अबे ओ विनू, मी काय म्हणतो, आता का नाही फॉर्म्युला 37.5 वापरास लागते. हे पाय ऐक मायो, आचा कोचा काचा. अबे टिल्ल्या, हे तर आपलं ठरलंच होतं. हे तर म्हटलं भुऱ्याले माहित आहे. एकदम बरोबर बोलला तू. हे पाय, जरी म्हटलं चहात बुडून बिस्किट खायला भेटत नाही की नाही, तरी उसाचा रस प्यायला लागते. भुऱ्या, मी काय म्हणतो, तुझ्या घरच्याचा निर्णय पक्का झाला. पण मी काय म्हणतो, आता 1-2 वर्षातनी तुझे लग्न होणारच आहे. हे तुझ्या लग्न लावूनच देतील. मग तुझ्या बायकोले तर मायबापाचा आठ पुरणारच आहे. तुझ्या बायकोले बी तुझ्या आईचं आणि बाबाचं करत जीवार येत जाईन. मग तू बी एक काम करजो, यायले बी धाडून देजो रुद्राश्रमात. यायचा बी बोऱ्या बिस्तारा गुंडाळजो, अशीच एखादी गाडी बोलवजो आणि यायले सरकट टपोर पाठवून देजो. वाह, काय विनू, काय गोट केली. मेरी मुंह की बात छिनली, मेरी मन की बात छिनली. अरे लेका, हे तर होणार आहे की नाही. हे जसे माझ्या आप्पाजी सोबत करू राहिले, तसे उद्या चालून मी बी करणार आहो. आता माझ्या बायकोले बी यायचा आठ पुरत जाईल, आणि माझ्या बायकोले बी म्हटलं माझ्या आई बाबाचं करायचं जीवर येत जाईल. हे बी सपातणार नाही माझ्या घरी. मग जसे माझ्या आप्पाजीला आता धाडून राहिले, तसं उद्या मी बी यायला धाडून देईन. वाह, काय गोट केली पोरा तो. जे मी समजून सांगू शकलो नाही, तो आता एका शब्दात समजून सांगितलं. तू पक्का मार गेला रे, पक्का मार गेला. एकच नंबर. काय गोट केले का? काय बोलू राहिला पोरा तू? हे असं शोभते का तुले? काकू हे पा, जरा मी लहान तोंडी मोठा घास घेऊ राहिलो. पण हे पा, मी काय म्हणतो, जसं तुम्ही पेरसान तसं उगवणार आहे, आणि तसेच तुम्हाला फळ भेटणार आहे. बाप्पा सोनबाई, हे पाय पोराचं बोलणं काही मनावर घेऊ नको. आम्ही समजून सांगतो त्याले. ऐकते तो मला. बाबू भोऱ्या, माय बापाबद्दल असं बोलत असतात का? हे पाय, तुले माई शपथ आहे, तू असं काही करणार नाही. मला माई शपथ खाय, तू असं कधीच करणार नाही. पाहिलं का परबे, पाहिलं का? ज्या माणसाला तू घराच्या बाहेर काढू राहील ती, ज्या माणसाला तू रुद्राश्रमात धाडू राहील ती, तोच माणूस आज तू या बाजूने बोलू राहिला. त्याच्या नाताले तू झापू राहिला, समजून सांगू राहिला की माया बापाबद्दल असं करत नसतात आणि असं बोलतही नसतात. चुकलं माया, खरंच चुकलं. मी माफी मागते आप्पाजी. उरे बेकार, पहिले पायावर उडी मारली आणि आता त्याच पायावर पाय दिला. अरे बाप रे, माया पाय. मामाजी, खरंच माया चुकलं. मला माफ करा. मी तुम्हाला कुठेच धाडत नाही. मी सर करतो तुमचं. तुम्ही 17 आणि 18 केबी चहा मागितला तरी करून देतो. ओट बाई सोनबाई, ओट. काही माफी बिफी मागायला लागत नाही. तू या जरसा गैरसमज झालता तो दूर झाला. घरात म्हटलं भांड्याला लागत असते, होतच असते एवढं तेवढं. माफ केलं तुला, मी माफ केला. ओट सोनबाई ओट. पुरे बेकार, ये मा पायाले प्लास्टर लावून सोडणार वाटते. डबल दिला मा पायावर पाय. पोट्ट्यो, चला मामांजीचं सर्व सामान घरात घ्या. कुठे मी चालले ते प्लॅन कॅन्सल. सोनबाई, पोरा तर घेते सामान घरात. तू एक काम कर, मस्त 5 टक्कानी गरम गरम चहा कर सरे आले. तुम्ही इथलोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला. मग करा ना, व्हिडिओवर कमेंट करा. व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला खूप जास्त आवडला हे कमेंट करून सांगा.
अजून कोणत्या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हेही कमेंट करून सांगा. व्हिडिओला भरभरून लाईक करा, व्हिडिओला भरभरून शेअर करा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच.